दीपप्रज्वलन झालेलं आहे. यावर्षीची थीम आम्ही कुटुंब व्यवस्था अशी घेतली. पण मूळ गुरुकुल ही संकल्पना काय आहे हे जरा लक्षात यावं म्हणून आजचं हे पहिलं लेक्चर आहे. भारतामध्ये अनेक गुरुकुलं होती एका काळी. जेव्हा आपण स्वतंत्र नव्हतो तेव्हाच्या काळातली गोष्ट आहे. इंग्रजांनी ज्या नोंदी करून ठेवल्या त्या नोंदीनुसार भारतामध्ये 4 लाख गुरुकुलं होती. ज्या गुरुकुलांमध्ये 14 विद्या 64 कलांचं शिक्षण दिलं जायचं. कालानुरूप कला वाढत गेल्या, शिक्षण क्षेत्र वाढत गेली किंवा विषय वाढत गेले, जसं कॉम्प्युटर किंवा आणखीन त्या काळात सुद्धा इंजिनिअरिंग नव्हतं अशातला भाग नाही. काही त्या काळातली आजही उपलब्ध नाही आहेत. शिल्पशास्त्र अत्यंत महत्वाचं शास्त्र जे आपल्याकडे आजही उपलब्ध नाहीये. ती टेक्नॉलॉजी काय वापरली गेली ती आज आम्हाला माहितीच नाहीये, उपलब्धच नाहीये इतिहासात. आपल्याला आता काय करायचंय तर ही पुढची मंडळी जी आहे यांचं भविष्य काय आहे, काय शिकवायचंय त्यांना. त्याला मंदीची लाट म्हणायची. मग भारतामध्ये असं का होत होतं की मंदीची लाट येत नव्हती? मग ही सामाजिक समरसता नव्हती का? त्याच्यामध्ये अर्क म्हणजे रुई आहे किंवा वडाच्या आहेत, पिंपळाच्या आहेत. या सगळ्या औषधी वनस्पती आहेत ज्या आपण आतमध्ये हविषान्न म्हणून आत घालतो. तीळ आहे, तूप आहेत, शिजलेला भात आहे ज्याला चरू असं म्हणतात, पायस म्हणतात. हे सगळं का घातलं जातं? तूप घातलं जातं, काही फळं अर्पण केली जातात, अग्नीमध्ये सगळं स्वाहा केलं जातं आणि जिथे पोचवायचंय तिथे त्या देवतेला तो मंत्र उच्चारून ते स्वाहा असं केलं जातं. आपण आता ज्या आहुत्या घातल्या कोणापर्यंत पोचल्या? अग्नीपर्यंत पोचल्या. अग्निनारायण आणि सूर्यनारायण आणि प्रजापती यांना त्या आहुत्या पोचल्या. आता तिथे त्यांच्याकडे नोंद होणार, यांच्या आज माझ्याकडे 2 आहुत्या पोचल्या की तुमचा पुण्याचा साठा तिथे 0.0002% वाढला. मग तुमचं काही एखादं मी असं होत नाही कधी की इथनं आता चला आता थोडंसं 0.000002% पाप करायला मोकळा, इथं बॅलन्स वाढवलेला आहे ना, मग इथे तेवढं असं नसतं. स्वाहा प्रजापती इदन्न आणि संध्याकाळच्या वेळेला आग्नेय स्वाहा आग्नेय इदन्न मम आणि प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदन्न. ती जी राख राहते शिल्लक थंड झाल्यानंतर ती चाळून घ्यायची, म्हणजे न जळलेले पदार्थ असतात ते टाकून द्यायचे आणि खालीची जी विभूती राहणार आहे ही विभूती तुम्ही अंगाला लावू शकता. असं मगाशी म्हटलं, चिमूटभर पाण्यात टाका. तुमची आता पाण्याची बाटली आहे त्याच्यात चिमूटभर टाका. त्या पाण्यातले जे व्हायरस बॅक्टेरिया जे आहेत हे सुद्धा नाहीसे होऊन जाते. पाणी शुद्ध व्हायला मदत होते. आता शुद्ध आणि स्वच्छ या 2 शब्दांमध्ये फरक आहे. ही सर्व व्याधी विनाशनं, सगळ्या प्रकारचे जे व्याधी आहेत शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, हे सगळे नाहीसे होतात. काय केलं? संकल्प केलं तर. मुळात माझा पहिला प्रश्न आहे, पालकत्व याची जाणीव आपल्याला कितव्या वर्षी व्हायला पाहिजे आणि पालकत्व म्हणजे काय? जन्माला आल्यापासून का जन्माच्या आधीपासून? त्याच्याही आधीपासून नाही, त्याच्याही आधीपासून विवाहापासून. कोणीतरी म्हणालं विवाहापासून. विवाहाचा विचार मनात आल्यापासून. विवाहाचा विचार, विवाह आपण कशासाठी करतो आहोत? आपल्या सुखासाठी करतो आहोत का पुढे पिढीची वृद्धी व्हावी म्हणून करतो आहोत? ह्याचा विचार साधारण मुलांनी जेव्हा विवाहाचा विचार मनात येतो तेव्हापासून केला पाहिजे आणि त्याला हे सांगायचं काम त्याच्या पालकांचं असलं पाहिजे. आणि कुटुंब म्हणजे काय हे इथपासून समजलं पाहिजे आणि ते सांगण्याची जबाबदारी नक्कीच वरच्या पिढीची आहे. आणि त्यासाठी आधी वरची पिढी तुमच्याबरोबर राहिली पाहिजे. मोठ्या आजी आजोबांची ती जबाबदारी आहे की आपण जरी एकत्र राहत नसलो तरी आपल्या नातवंडांपर्यंत हे विचार पोहोचवले पाहिजे.
पण ज्या वेळेला सगळी माणसं एकत्र असतात, तसा एका दिवस तरी आठवड्यातला असतो तर तेव्हा किती वेळ आपण मुलांशी गप्पा मारतो रोज? या प्रश्नाचं उत्तर असेल, रोज आपण मुलांशी घरात किती वेळ गप्पा मारतो? 15-20 मिनिटं तरी गप्पा मार. गोष्टी सांगितल्या, बोलले काहीतरी जनरल जे अभ्यासाशी रिलेटेड नाही. हा, मला हेच समजतं. अभ्यास आणि त्याचे मार्क हे सोडून हा शाळेत मुलं कशी वागतात हे विचारा. तू कुठला वाचतो? लोकमत आणि हॅलो नाशिक वाचतो. मग त्याला नाशिक बद्दल काय आहे त्याचं पण कुतूहल आहे आणि महाराष्ट्रात काय चाललंय तेही माहित पाहिजे, बरोबर? आजीबाईचा बटवा आजोबांचा का नाही? तर आजीबाईचाच का? कारण तेव्हा घरामध्ये आजीबाई असायची. ती घरामध्ये असायची स्वयंपाकघरामध्ये. स्वयंपाकघर एकदम जुनच बोलायचं झालं तर स्वयंपाकघर आणि परसबाग. अन्न हेच ब्रह्मस्वरूप आहे. जसे विश्व ब्रह्मातून उत्पन्न होते, ब्रह्मावरच जगते आणि ब्रह्मातच विलीन होते, तसेच सर्व प्राणी मात्र अन्नापासूनच उत्पन्न होतात, अन्नावरच जगतात आणि अन्नातच विलीन होतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं ते शरीराचं समजून घेणं, त्याचं ऐकणं हे महत्वाचं आहे. ते कधी तुम्ही आहारातनच त्याचं औषध म्हणून काम करू शकता. ठीक आहे, तर कसं आरोग्याचे 3 उपस्तंभ सांगितले: आहार, विहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. मुलाला चांगल्यातलं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. कारण जेवढं मुलांच्या कानावर जाईल, वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना, ते जेवढं मुलांच्या कानावर जाईल तेवढा आमचा प्रयत्न असेल. मूल हा स्पंज सारखा आहे, तो ऍब्झॉर्ब करायलाच बसतो. तुम्ही काय देता त्याला एक्सपोजर ते एका महिन्यामध्ये त्यांनी 1ली ते 4थीच्या सगळ्या विषयांच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून त्याचे जे स्वाध्याय, अभ्यास करणं म्हणजे काय, त्यातलं जे स्वाध्याय वगैरे आतमध्ये जे सगळं दिलंय ते सगळं तुम्ही सोडवायचं तुमचं तुम्ही, आणि 1ली ते 4थी पर्यंत सगळं त्या मुलांनी स्वतःहून केलं. आता लर्निंग होम ह्याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलं की लर्निंग इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे केवळ मुलांचाच नाही, म्हणून लर्निंग होम ही पूर्ण घर जिथे, आणि फक्त मुलं आणि पालकच नाहीत तर त्यांच्या आजी आजोबा सुद्धा, म्हणजे संपूर्ण घर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन. आज आपल्याला असं दिसतं की संपूर्ण जगभरामध्ये इव्हॅल्युएशन इज ऑन प्राईम प्लेस. या 3 फॅक्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे लर्निंग. पण दुर्दैवाने इव्हॅल्युएशनला खूप महत्व आल्यामुळे ऍक्च्युअल लर्निंग होते की नाही, मार्क बघितले जातात, पण त्या मार्कानुसार मुलाच्या क्षमता विकसित झाल्या आहेत की नाही हे बघितलं जातं. आता आर्थिक नियोजन करण्यासाठी आधी आपली मिळकत किती ते पाहायला हवं. खर्च किती करायचा, जमा कसा करायचा, खर्चावर नियंत्रण करायचं, गुंतवणूक कुठे करायची हे पाहता येईल. पण सगळ्यांनी याच्यात भाग घ्यायचा, हे लेक्चर नाही. गरज काय आणि इच्छा काय, म्हणजे नीड आणि वॉन्ट यामध्ये फरक करता आला पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला आयुष्याचा आनंदही मिळवता आला पाहिजे.
सोपा उपाय आहे मौन. मौनाने बरेच प्रश्न सुटतात. शेवटी का जन्माला आलो त्याची आधीची हिस्ट्री पूर्वजन्मात सांगितली. यासाठी आपल्याला पूर्वजन्म माहिती, मग ते फेडण्यासाठी हा जन्म. आता याला म्हणतात हिंदुस्थान. राम 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 नाम तारकम. असतील ती फळं त्याचा त्या ठिकाणी उपभोग घ्यायचा. आता हे जारूळ म्हणून आहे. जारूळ, हा, याला खूप छान फुलं येतात. ह्याच सीझन मध्ये येतात. आता येऊन गेले. पण एक आहे बघा, हे सगळा रंग जो आहे हा सृष्टीचा रंग आहे. चाफा आहे, चाफ्याचे वेगवेगळे कलर आहेत. आता हा रेअर मिळतो, हा दिसला तो, याचा मखमलच कलर आहे त्याचा. चारी बाजूला याच्या 25 फणस आहे. आणि हे जे आहे ना पलीकडे रुद्राक्ष, ह्या कोपऱ्यावर, हे इकडे ह्या चाफ्याच्या मागच्या बाजूला जे उंच आहे, थोडीशी पानं गळालेली आहेत, हे रुद्राक्ष वरच्या साईडला दिसतं. या एका टोकावर आणि त्या टोकावर अशी 2 रुद्राक्ष लावलेली आहेत आणि छान जगलेत. हा आपला देशी चाफा आहे, गावामध्ये तुम्हाला दिसतो. छोटे फुलं असतात. हा रिप्लांट केलाय मी. हा 12 वर्षाचा चाफा आहे. काम चालू असताना तोडून टाकला असता गेला असतं ते, पण याला रिप्लांट केला आणि हा जगला. आता ह्या सौंदर्यामध्ये भर घातली त्याने. इथे मी एवढं बोलण्याचं कारण असं आहे की एक तळ्याची वाडी किंवा एकाने करून चालणार नाही, तर ते जपलं पाहिजे. हे एवढ्या गटिक आहे तिथून. मग तर हे तुमचं नक्षत्र कुठलं येत आहे? पुनर्वसू आहे. मग पुनर्वसूचं वृक्ष कुठलं आहे? तर मग हे वेळू आणि बांबू किंवा त्याला पर्याय जो आहे, हे तुम्हाला नाही मिळाला तो वड आहे. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा.
का हट्ट होतो? आपण हट्ट करतो तर साधारण ही मुलं हट्ट खेळणी, खाऊ, अभ्यासाचा कंटाळा आणि आजकाल खूप असं दिसून येतं की क्लासेस. सो दॅट इज ओव्हर स्टिम्युलेशन. मोबाईल बघताना जेव्हा आपण स्क्रोल करतो तेव्हा एक हार्मोन रिलीज होतो आपल्या ब्रेनमध्ये आणि बिकॉज ऑफ दॅट वी टेंड टू स्क्रोल. परस्मय विचार बेसिक हे आम्ही गोष्टी गुरुकुलातल्या हे पुस्तक काढले. आम्हाला गोष्टी गुरुकुलातल्या हे पुस्तकाची प्रेरणा त्या गोष्टी या पुस्तकातून मिळाली. त्याचे लेखक डॉक्टर राजा दांडेकर होते आणि त्यात एक ट्विस्ट झाली ती म्हणजे ह्यातली चित्र सुद्धा आम्हीच मुलांनी काढलेली आहेत. त्यातली सगळी चित्र आम्हीच काढली. अनुभव पण आमच्या छोट्यापासून मोठ्यांपर्यंत म्हणजे आम्ही सगळ्यांचे अनुभव त्यात आहेत. आणि हे पुस्तक आम्ही रामनवमीला प्रकाशन केलेलं आहे. गोष्टी गुरुकुलातल्या डॉक्टर शेफाली वैद्य त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आम्ही पाश्चिमात्य संस्कृती अंधानुकरण आणि आपली भारतीय संस्कृती सादरीकरण करतोय. बाबा मी आले आवरून, आपण निघूया. अरे हे काय, बांगडी नाही, टिकली नाही. बाबा लहानपणी मला एकदा घागरा आवडला होता, तुम्हीच मला घालू दिला नाही आणि मला ती छोटी कपडे घालायला लावले. त्याच्यामुळे मला आता ती सवय झाली आहे. अरे दादा नाही, तू म्हणतोस ते खोटं आहे. बाहेरची कामं मुलांनी, घरातली कामं मुलींनी, हे खोटं आहे. तेच म्हणते मी, तुलाही ते आलं पाहिजे आणि मलाही ते आलं पाहिजे. मोबाईलचा वापर किती आणि कसा, तर तन्मय मोबाईल बाजूला ठेव जरा. अभ्यास झाला का तुझा? अरे बाजूला ठेव त्याला जरा वेळ. बरं अभ्यास किती वेळ केलास तू? अगं आई झोपू दे ना मला नाही उठायचंय यार. आणि गणेश चतुर्थीला वेगळे वेगळे खाऊ खातात, गणपतीला फुलं वाहतात, दुर्वा वाहतात. आई बघ किती भयानक बातमी दाखवताय. थांबा, आधी समजून घ्या. मीडिया शक्तिशाली आहे पण आपली विचारशक्ती त्याहून मोठी आहे. काय बाबा, कामाला मदत कर. पण
मला काहीच नाही येत, मी काय करू? टेबल लावणं, पाणी भरणं. हे तर मी करू शकते. झालं बाबा माझं काम. एकत्र कुटुंब व्यवस्था म्हणजेच कुटुंब व्यवस्थेचं भारतीयकरण. 500 रुपयाची एक चुरगळलेली नोट जी असते तिला सुद्धा महत्व असतं. घडी अगदी बारीक 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 केली तरी तिला महत्व असतं. जोपर्यंत तिचे तुकडे होत नाही तोपर्यंत तिला महत्व असतं. चार वाक्य सांगतो. चचा म्हणतो मी हे राष्ट्रासाठी केलं पाहिजे. चार वाक्य सांगतो मी हे राष्ट्रासाठी केलं पाहिजे. आणि या प्रत्येक शब्दाला च जोडायचं. मीच हे राष्ट्रासाठी केलं पाहिजे. मी हेच राष्ट्रासाठी केलं पाहिजे. मी हे राष्ट्रासाठीच केलं पाहिजे. मी हे राष्ट्रासाठी केलंच पाहिजे. मी हे राष्ट्रासाठी केलं पाहिजे. हा चचा मंत्र लक्षात ठेवा. मोठ्या आधारात लागले पण ते केवळ मुलींच्यामुळे या इथं उभा आहे. आमची जी सोय आहे ती मुलगा आमची करतो आणि त्याच्यानंतर आमचं जे काय होतं ते आम्ही समाजासाठी सगळं करतात आणि त्याची प्रेरणा मुलींकडून. शिबिराला आले त्या दिवशी संध्याकाळी माझा मुलगा म्हणाला आई तुम्हाला चुकीच्या शाळेत मला एवढं बरं झालं की खरंच मी चुकलो कुठेतरी चूक झाली पण ते कळत नव्हतं. आणि गुरुजींनी लावलेल्या वृक्षाचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर व्हावं यासाठी इच्छा लागली. आणि इथून ज्या गोष्टी मी घेऊन जाणार आहे त्यामुळे कुटुंबासाठी पण अप्लाय करेल. आपल्याला वाटतं की आयुर्वेद असं आहे तुम्ही हे खा ते खा पण मग त्यांनी जे सांगितलं तुम्ही हे पण करा ते पण करा म्हणजे आपण जितकं घाबरतो आहे तसं काही नाही. आपण त्यांना फॉलो करावं असं मला वाटतंय. आणि मी इथं आली आणि मला चांगल्या गोष्टी भेटल्या आणि नेक्स्ट शिबिरासाठी व्हॉलंटियर हो असं इच्छा आहे. मुझे तो बस ऐसे नॉर्मल लगा कि गुरुकुल में क्या रहेगा कुछ आइडिया नहीं था. इतना सब कुछ होने वाला है. इतनी छोटी छोटी चीज़ें हैं अपनी लाइफ में कि बहुत कुछ सीखना बाकी है. बच्चों ने बहुत इंजॉय किया और मैं चाहती हूँ कि ऐसे शिविर और हो कि मैं उसमें अटेंड करूँ एज अ वॉलंटियर. भारतीयत्व आणि हिंदू याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या सगळ्या दामले गुरुजींनी खूप शेवटपर्यंत जाऊन सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या आपल्या आचरणात आणणं आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हे जर काम सगळ्या लोकांनी जर केलं तर ह्या शिबिराचा उद्देश सफल झाला असं मला स्वतःला प्रश्न वाटतं. याच्यासाठी ह्या शिबिराचा उपयोग खूप चांगला झाला. इथे येऊन इतकं छान वाटलं. कंटिन्युअस हे प्रमोशन टू नेक्स्ट प्रमोशन पगार कसा वाढवायचा याच्यामध्ये इतकं हे होतं. पण इथे आल्यावर असं वाटलं की त्याच्यापेक्षा पण जास्त काहीतरी गोष्टी आहेत. कुठेतरी एक ठहराव, एक शांतता, एक भरपूर लोक इथले बघितले आणि असं वाटलं की यांना अजून जरी जास्त पैसा मिळाला आणि किती पैसा मिळाला तरी यांचं सुख खूप वेगळ्या गोष्टींमध्ये आणि त्या गोष्टींमध्ये आपण सुख शोधू शकतो का. गुरुजींकडनं इतक्या लहान लहान गोष्टी मी इतके प्रश्न विचारले काल त्यांना. ते सगळे छान छान गोष्टी आणि मला अजून त्यांना भरपूर विचारायचे आहेत. खूप खूप छान वाटलं आणि खूप मजा. छान वाटलं. ऊर्जा वाढली. डोकं शांत झालं. मन भरून यायला लागलंय. जीवा मस्त वाटलं. जिभेला पोट मस्त भरलं आणि मुख्य म्हणजे माझा परिवार वाढला. पहिल्यापासून बघत आली आहे. कठीण काळातून गेलेली आहे. ते गुरुजीने मला त्याच्यातून बाहेर आणलेलं आहे. डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं. उपासना करत होती.
अजून काही घेऊन जाते आणि अजून करत राहील आणि इथून पुढचे सगळे शिबिर अटेंड करेल, कार्यकर्ते म्हणून. खरोखरच खूप प्रेरणादायी विचार मिळाले ह्या 3-4 दिवसामध्ये. म्हणजे आपल्याला भारतीय अध्यात्मशास्त्र असेल, वैद्यकशास्त्र असेल, त्याच्यामधल्या किती छोट्या छोट्या गोष्टी आणि किती सहजतेने उदाहरणं देऊन म्हणजे हसत खेळत वातावरणात आपल्याला समजून सांगितलं. आणि टीमवर्क मध्ये काय असतं, त्याला काही वयाचं बंधन नसतं. हे वैद्यताई असतील, सगळ्यांकडे बघून मिळालं की या वयात सुद्धा ते धावपळ करतायत, पळतायत. तर नक्कीच म्हणजे जसे दत्त प्रभूंचे 24 गुरु तसे प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं. आर्यावर्ती गुरुकुल नाच शिबिर 2026 दिव्यत्वाची जेथपची ती तेथे करमाजे जुळे. आपण निश्चितच रोगांना दूर पळवू शकतो असा आत्मविश्वास या शिबिराने आम्हाला निश्चितच दिला. या ज्ञानवर्धक शिबिरांमध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नांचे आणि समस्यांचे उकल फक्त शिबिरात उपस्थित राहिले तरी देखील होऊ शकेल असा माझा विश्वास आहे. हे आली जितके पण लेक्चर्स होते, इंटरॅक्शन्स, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, मला सगळं फार फार जास्ती आवडलं. मी पहिल्यांदा अशा प्रकारचा शिबिर अटेंड केला आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही सगळे विचार करतोय की असं काही असेल तर आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू. अनपेक्षितरित्या ही जागा समोर आली. पण जेव्हा आम्ही आलो तर जागेच्या प्रेमात होतो आणि जागा इतकी छान वाटली की इथेच आपल्याला काही शिबिर घ्यायचं नक्की आम्ही त्या दिवशी केलं. आणि आज शिबिर संपन्न होत आहे, शेवटचा दिवस आहे. वाईट वाटते इथून जागा सोडून जाताना सुद्धा. म्हणजे आपल्या माहेरी वगैरे आल्यासारखं कसं असतं ना, ते आम्ही इथे अनुभवलो. खरं इतकी सुंदर जागा आम्ही बांधली, ह्याच्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि कुटुंब व्यवस्थेवर आपण सगळेजण बोलतोय, वसुधैव कुटुंबकम आपण सगळेजण म्हणतो. आणि आम्ही या भूमातेची सेवा करतो, हिला हिरवाईने नटवायचा प्रयत्न करतो आणि अडवायचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. परंतु गुरुजी आज या ठिकाणी ही जागा यांनी निवडली, त्याच्यामध्ये या सगळ्यांचा खरा सहभाग आहे. आपल्या परवानगीने आपलं स्वागत करतो. नमस्कार, मी वैद्य सोयीने दामले. नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेलं तळ्याची वाडी या एका रिसॉर्टमध्ये आहे. यापूर्वी आम्ही भारतीय गुरुकुल परिवार या नावाने शिबिरं घेतली. या वर्षीपासून आपण आर्यावर्त गुरुकुल न्यास या नावाने शिबिरं घेतोय. बालक आणि पालक 8 वर्षाची मुलं आणि 18 वर्षापर्यंतची मुलं या सगळ्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या करिअर गायडन्ससाठी, त्यांच्या स्वयंमूल्यांकनासाठी किंवा त्यांना जे वैयक्तिक प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्यासाठी पालक आणि बालक यांच्यातले नाजूक संबंध असतात. हे संबंध कसे जोपासायचे, कसे जपायचे, कसे फुलवायचे, ज्यामुळे कुटुंब एकत्र राहू शकेल, यासाठी चर्चा करण्यासाठी हे शिबिर ठरवलेलं होतं. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. नागपूर पासून नाशिक, मालेगाव किंवा इकडनं खाली गोव्यापासून मंडळी आलेली होती. अतिशय सुंदर रमणीय वातावरणामध्ये हे शिबिर संपन्न झालं. नातेसंबंध कसे सुधारावेत, घटस्फोट कसे कमी करावेत, मुलांची वाढ करत असताना, त्यांच्या वयात येत असताना जे प्रॉब्लेम असतात ते कसे फेस करावेत, वैयक्तिकरित्या मला करिअर गायडन्स करायचं असेल तर मी काय करावं, या सर्वांसंबंधी सूचना या सर्व शिबिरामध्ये आम्हाला करता आल्या. आणि हे शिबिर अत्यंत आनंदाने संपन्न झालं. पुढच्या वर्षीपासून शिबिरं सुरूच राहणार आहेत. विषय वेगळे असतील, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं राष्ट्र म्हणून आपण कधीतरी विचार करायला पाहिजे, समाजाचा विचार करायला पाहिजे. मी माझं कुटुंब एवढं मर्यादित न राहता या कुटुंबाचा विस्तार राष्ट्रापर्यंत कसा होईल याचा विचार आपण जर करत राहिलो तर उत्तम राष्ट्र तयार व्हायला काहीच वेळ लागणार नाही. धन्यवाद.